नमस्कार मंडळी. श्रावण महिन्यातील एक सुंदर आणि महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व असतं. या दिवशी नारळ समुद्राला अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते आणि सण म्हटलं की घरात काहीतरी गोडधोड बनवण्याची परंपरा आपली आहेच. म्हणूनच आज आपण बनवूया नारळी पौर्णिमा स्पेशल रसाळ, सुगंधी आणि मोकळ्या दाणांचा असा नारळी भात. तर या रेसिपीसाठी लागणारं आपण साहित्य बघूया. बासमती तांदूळ, नारळाचे दूध, गूळ, ओलं खोबरं, केशर दूध. हे केशर मी नारळाच्या दुधातच भिजवलेले आहे. आणि आपण घेतलेले आहेत लवंग, अख्खी वेलची आणि ड्रायफ्रूट्स जिथे मी घेतलेले आहेत काजू आणि बदाम. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तांदूळ शिजवण्याची प्रोसेस थोडीशी वेगळी करत आहे. जसं आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेतो तसंच करणार आहे. तर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं, बासमती स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आणि हे जे लवंगचे तुकडे आहेत 4 ते आपण टाकणार आहोत. हे करण्याचं कारण हे आहे की गरम मसाला किंवा खडा मसाला भातामध्ये जेव्हा तो दाताखाली येतो तेव्हा तो फारसा एवढा आवडत नाही. जर ते नसेल आवडत तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता. तर भात 70% शिजल्यानंतर मी तो चाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे आणि त्यात जे मी मोजून 4 लवंग टाकले होते ते मी वेचून असे मी बाजूला करते. तुम्हाला हवे तर तुम्ही नॉर्मल प्रोसेस पण करू शकता, डायरेक्टली कढईमध्ये सुद्धा शिजवू शकता. आता आपण एका कढईमध्ये तूप घ्यायचं चमचाभर आणि त्याच्यामध्ये अख्खी वेलची आणि ड्रायफ्रूट्स जे आहे काजू आणि बदाम ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 70% शिजलेला बासमती तांदूळ. तांदूळ अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचा. यामुळे तांदळाचा सुगंध खुलतो आणि शिजल्यानंतर दाणे छान मोकळे राहतात. हा नारळी भात मोकळा आणि सुटसुटीत करायचा आहे, त्यामुळे त्याची काळजी आपण सुरुवातीपासूनच घ्यायची. थोडासा तांदूळ परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओलं नारळाचं खोबरं टाकणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये नारळाचं दूध टाकून एक छान मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. गूळ टाकल्यानंतर तोही एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे, त्याचा गोडवा जो आहे तो तांदळामध्ये छान मुरून द्यायचा. या प्रतिक्रियेत भात जास्त ढवळायचा नाही, नाहीतर दाणे तुटण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे हलक्या हातानेच गूळ मिक्स करायचा आणि जे जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ते मिक्स करायचे. गोडाचा पदार्थ असला तरी पण चमचाभर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मीठ टाकल्यावरती परत एकदा हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं. तांदूळ आपण ऑलरेडी 70% शिजवून घेतलेले आहेत, तरी देखील आपण वाफेवरती परत जे उरलेले 30% आहेत ते शिजवून घ्यायचे. आता घालूया केशरचं दूध. केशरच्या दुधामुळे नारळी भाताला सुंदर रंग येतो. आता सगळं हलक्या हाताने एकत्र करून झाकण ठेवूया आणि मंद आचेवर काही मिनिटं वाफ येऊ द्या. आणि सर्वात शेवटी आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये वेलची पूड. परत एकदा फायनली आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत आणि वेलची पूड टाकल्यानंतर छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ओल्या नारळाचा स्वाद, गुळाची छान गोडी, केशर वेलचीचा सुगंध आणि काजू बदामाची चव सगळं अगदी परफेक्ट आहे. आणि बघा तयार झाला आहे आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. भात किती सुंदर रसाळ दिसतोय आणि प्रत्येक दाणा किती मोकळा आहे. अगदी सणासुदीच्या ताटात वाढावासा असा. नारळी पौर्णिमे दिवशी हा भात नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.